नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आपलं माणसाचं जीवन. माणसाचं जीवन हे कसं असतं याच्या अनेक व्याख्या आपल्याला भेटतात. जे मला वाटतं ते असं वाटतं की माणसाचं जीवन हे एका बीप्रमाणे असतं. एखाद्या झाडाचं जे बी असतं, जे आपण जमिनीमध्ये रोवतो किंवा ते ॲटोमॅटिक जमिनीमध्ये रोवलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला योग्य असं खत, पाणी भेटलं की त्या जमिनीला ते विरुद्ध फोर्स लावून जमिनीतून बाहेर येतं. त्याच्यानंतर वारा, ऊन, पाऊस, अनेक वादळं यांचा सामना करत करत ते जमिनीतून बाहेर येत असतं आणि जितका कठीण काळ त्याला भेटतो तेवढा कठीण काळामध्ये ते स्वतःची मुळं घट्ट रोवत असतं आणि घट्ट होत असतं. जितका अवघड काळ तेवढी त्याची मुळं खाली जातात. जसं की जेवढं झाडाला मोठं व्हायचं असतं तेवढं त्याला त्याची मुळं जमिनीमध्ये रोवावी लागतात. असंच माणसाचं असतं. माणसाचं आयुष्यसुद्धा बीसारखं असतं. त्याचा जन्म झाल्याच्या नंतर त्याला योग्य असं संगोपन भेटत जातं. कधी कधी अवघड काळ येतो, त्याच्यातही ते टिकून राहतं आणि जे टिकून राहतात मग ती त्या जमिनीत खोल मुरलेल्या मुळांसारखे, रुजलेल्या मुळांसारखे कडक होतात, टणक होतात. जी वरून आपल्याला कडक वाटतात ती माणसं, पण ती आतमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे खूप चांगला गारवा असतो, ओलावा असतो. तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मग मेहनत करावी लागते. असंच माणसाचं जीवन असतं. त्याचं योग्य काळामध्ये तसं झाड झालं की त्याला फळं द्यावी लागतात. तसं माणसाला देखील त्याचं एक आयुष्य असतं. त्याच्या आयुष्यातला एक टप्पा असा असतो. जसं तुम्ही म्हणा की 25 ते 45 ही 20 वर्ष अशी असतात की ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची फळं द्यायची असतात. मग त्याच्यात तुम्हाला तुमचा संसार करायचा असतो, समाजसेवा करायची असते, तुमच्याबरोबर असलेली तुमची जी कर्तव्य असतात ती पार पाडायची असतात. त्याच्यासोबतच ईश्वर सेवा करायची असते, कधी समाजासाठी काही करायचं असतं, सोबतच मित्रांसाठी वेळ द्यायचा असतो किंवा मित्रांबरोबर फिरायचं असतं. एक वेगळा आनंद आयुष्याचा घ्यायचा असतो. ह्याच्यामध्ये अनेक संकटं येतात, त्या संकटांवरती मात करायची असते. असं नाही की प्रत्येक आपण जे फळ देऊ ते योग्यच फळ असेल. काही कडू लागतात, काही आंबट लागतात, कधी कधी काही फळं अर्ध्यातच गळून पडतात. काही आपली जी कर्म असतात ते अर्ध्यातच सुटतात. ह्याचा अर्थ हा नसतो की ते झाडच खराब आहे. ते झाड मजबूत असतं, पण त्याची कधी कधी काही काळाने, काही ओघाने, काही जे संकट असतात त्यांच्यामुळे त्यांची फळं टिकत नाहीत. मग ह्यांच्यावरती मात करत 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 त्याला पुढे जायचं असतं. आणि एकदा त्या एका टप्प्यातून पुढे निघून गेला की त्या, जसं आपण बोलतो की वटवृक्ष एकदा झाला की मग तो सावलीच देतो. तसा माणूस एकदा ह्या संकटांच्या काळातून पुढे निघून गेला की तो एका वटवृक्षाप्रमाणे अनुभवाने भरलेला असतो आणि मग तो अनुभवातून इतरांना चांगले मार्गदर्शन देतो किंवा त्यांच्यासाठी एक दीपस्तंभ म्हणून काम करत असतो. असे आपल्या माणसाचं जीवन बीपासून चालू होते आणि एका वटवृक्षापर्यंत पोचत असते. तर आयुष्याचा आनंद घ्या, जगा. जे तुमच्यासमोर येईल त्याचा सामना करा, मुकाबला करा. हार कधी मानू नका, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. धन्यवाद. जय शिवराय.